हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 47. रियांश देशपांडेला जमेल तितक्या लवकर डॉक्टरांच्या केबिनमध्ये पाठवून द्या. काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्या एकदाच्या पूर्ण झाल्या की तशी ऑपरेशनची तयारी करायला. एवढं बोलून नर्स तिथून निघून गेली. मी रियांशला घेऊन येतो, तो बाहेरच असेल, विक्रांत म्हणाला आणि गडबडीतच हॉस्पिटल बाहेर पडला. समीर सुद्धा अविराला कॉल करायला म्हणून हॉस्पिटल बाहेर पडला. आता पुढे. रियांशला फोन लावतच विक्रांतने स्वतःची पावले हॉस्पिटल बाहेर टाकली. हृदयासोबत त्याच्या पावलांनी सुद्धा वेग पकडला होता. आहे तिथेच थांब, मी हॉस्पिटल बाहेर येतोय. रियांशने फोन उचलल्या विक्रांत म्हणाला. रियांश 1000 प्रश्न आपल्याला करणार याची कल्पना विक्रांतला होती, त्यामुळे त्याने फोन लगेच कट करून टाकला. रियांशच्या गोंधळात अडकलेल्या विक्रांतला त्याच्या मागोमाग येणाऱ्या समीरची जरा सुद्धा भणक नव्हती आणि आपण विक्रांतच्या मागे चाललोय याची कल्पना समीरला नव्हती. विक्रांत आणि समीर एकमेकांसमोर आतापर्यंत कधी आलेच नव्हते. हॉस्पिटल बाहेर पार्क केलेल्या स्वतःच्या कारमध्ये जाऊन रियांश बसणार होता, पण विक्रांतचा फोन आला म्हणून त्याने कारचा दरवाजा झटक्यातच आपटला आणि आपल्या भावाची वाट बघत रियांश उभा राहिला. विक्रांत कारजवळ जाऊन पोहोचला. असं थांबायला का बोललास मला? रियांशने विचारलं. तुझी किडनी मॅच झाली आहे, विक्रांत म्हणाला. विक्रांत प्लीज, मी किडनी वगैरे देणार नाही, आणि तू तर बोलला होतास की आपल्या दोघांची किडनी मॅच नाही होणार. जर आपल्या तिघांपैकी कोणाची किडनी मॅच झाली तर ती शिवची होईल, कारण त्याचं आणि अंगदचं ब्लड रिलेशन आहे. मग आता काय झालं? रियांशने घाबरतच विचारलं. हे सगळं बोलायची आता ही वेळ नाही. मी तुला हे सांगायला आलोय की मोबाईल स्विच ऑफ कर आणि पुण्याच्या फ्लॅटवर जाऊन राहा. मी इथे सगळ्यांना सांगेल की रियांश इथून निघून गेला आणि कॉल करतोय तर मोबाईल स्विच ऑफ करून बसलाय, त्याच्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट नाही होतंय. विक्रांतने मनातच आखलेला कट रियांश समोर बोलून दाखवला. आणि नंतर सगळेच मला ओरडू लागले मग? रियांशने त्याला जाणवणारी भीती व्यक्त करतच विचारलं. तेव्हाच तेव्हा बघूयात, तसं पण शिव आहे तुला वाचवायला. तुला जर पुढचं टेन्शन येत असेल तर किडनी द्यायला थांब इथे, विक्रांतने जास्तीची भीती दाखवतच रियांशला म्हटलं. रियांशने आवठा गिळत नाही म्हणून मान डोलावली आणि लागलीच त्याने स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ केला. स्वतःच्या भावाचा निरोप घेत त्याने पुण्याचा रस्ता धरला. रियांश तिथून निघून जाताच विक्रांत पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायला निघाला. तेव्हा त्याची नजर समीरवर पडली. संशयी नजरेने समीर त्याच्याकडे बघत होता. विक्रांतला रियांश सोबत बोलताना त्याने बघितलं होतं, पण समीर अजूनही रियांशला युग समजून होता. तू इथे काय करतोयस? विक्रांतने समीरला विचारलं. तुम्ही कोण आहात आणि मला प्रश्न काऊन करून राहिले? समीरने उलट प्रश्न विक्रांतला केला. स्वतःच्या डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ खरं तर विक्रांतवर आली होती, कारण समीरच्या समोर तो आतापर्यंत कधी आलाच नव्हता. मूर्ती बनून तो समीरकडे बघत होता. समीरला आता काय उत्तर द्यायचं या तंत्रीत तो हरवला होता. समीरने बोटांची टिचकी वाजवत विक्रांतला लागलेली तंद्री दूर केली. तू समीर आहेस ना, क्रिशचा फ्रेंड? क्रिश उठसूट तुझ्याबद्दल सांगत असतो, तुझे फोटो सुद्धा एकदा दोनदा दाखवले त्याने. विक्रांत श्वास न घेता बोलत सुटला होता. केलेली चोरी लपवणाऱ्या माणसाची हीच खासियत असते की भीतीने त्याची जीभ घसरलेली असते आणि तो सुसाट बोलत असतो. ते ठीक आहे, पण तुम्ही त्या युग देशपांडे सोबत काय बोलत होते? समीरने विचारलं. युग देशपांडे सोबत मी बोलत होतो? विक्रांत थोडासा गोंधळून गेला होता, त्यामुळे त्याचं डोकं समीरचे शब्द आणि त्याला नक्की काय बोलायचंय हेच पकडत नव्हतं. मी आता तुम्हाला त्याच्यासोबत बोलताना पाहिलं, जो नुकताच कारमध्ये बसून निघून गेला तो युग देशपांडे, समीर म्हणाला. अच्छा, त्या युग बद्दल बोलतोयस तर? विक्रांतच्या मेंदूने पेट घेतला तसं तो म्हणाला.
अजून पण दुसरं कोण युग देशपांडे आहे का? समीरने त्याला उलट प्रश्न केला. त्याच्यासारखा हरामखोर दुसरं कोणी असूच शकत नाही. जशी त्याची आई तसा तो, विक्रांत म्हणाला. तो कुठे गेला? समीरने प्रश्न केला. त्याला अविराची काळजी वाटत होती म्हणून तो विक्रांतची एवढा वेळ मुलाखत घेत बसला होता. तो कुठे गेला हे त्याने मला नाही सांगितलं. जाऊन जाऊन तो जाणार कुठे? ड्रिंक करायला गेला असेल. मी तर त्याला बोललो की इथे येऊ नकोस पुन्हा, अंगदला त्रास होईल तुला बघून, विक्रांत म्हणाला. विक्रांत? शिवांश विक्रांतला आवाज देतच तिथे आला. रियांश कुठे आहे? शिवांशने दुसऱ्या क्षणाला त्याला प्रश्न केला. तो नाही इथे, मे बी घरी निघून गेला असेल. तूच बोलला ना त्याला जा म्हणून. बस प्रॉब्लेम नको, मग गडबडीतच घरी गेला. तिरपी नजर समीरवर टाकत विक्रांत म्हणाला. ते ठीक आहे, पण आताच्या क्षणाला त्याला लपवून थोडी ना चालणार आहे. अंगदला गरज आहे त्याची, त्याला कॉल कर आणि बोलवून घे, भावाच्या काळजीने शिवांश म्हणाला. त्यालाच फोन लावतोय पण मोबाईल स्विच ऑफ येतोय. त्याच्या मोबाईलची बॅटरीच डेड झाली होती. मी एक काम करतो, मी घरी जाऊन त्याला घेऊन येतो. आपल्याला टाइम वेस्ट करून चालणार नाही. अंगदला घेऊन आपल्याला खूप काळजी आहे, असे भाव चेहऱ्यावर आणत विक्रांत म्हणाला आणि गडबडीतच तो तिथून निघून गेला. शिवांश त्याला तिथून जाताना बघतच राहिला. समीर मात्र शिवांशच्या मगाच्या वाक्यात अडकला होता, ज्या वाक्यात त्याने लपवून हा शब्द उच्चारला होता. अविरा कशी आहे? शिवांशने प्रश्न केला तसं समीर त्या वाक्यातून बाहेर पडलं. तिलाच मी फोन करणार होतो, समीर म्हणाला. ती मगाशी करत होतो पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता, शिवांश म्हणाला. चार्जिंग नव्हती, आता झाला असेल चार्ज, समीर म्हणाला. मी तिला विचारलं म्हणून सांग. एवढं बोलून शिवांश तिथून निघून गेला. इथे युग आणि विकल्पमध्ये भरपूर वाद सुरू झाले होते. दोघांनीही विक्रांत आणि रियांश मधील संभाषण ऐकलं होतं. रियांश अंगदला किडनी देणार नाही हे जेव्हा युग आणि विकल्पला कळलं तेव्हा मात्र दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. गाडी थांबव यार प्लीज, युग विनवणी करतच म्हणाला. मी बोललो ना तू नको ते डिसिजन नाही घेणार म्हणून. माझी ओळख आहे, मी डोनर मॅनेज करतो, थोडा वेळ दे मला. जर डोनर नाहीच मिळाला तर मग मी तुला नाही अडवणार. आता आर्ग्युमेंट नकोय मला, डॉक्टर विकल्पने दम देतच म्हटलं. माझी किडनी मॅच होते का हे चेक तर करून घेऊयात. तुला डोनर नाहीच मिळाला तर? काळजी व्यक्त करतच युग म्हणाला. डॉक्टर विकल्प, मला पण युगचं म्हणणं पटतंय. आपण माझी पण किडनी मॅच होते का ते पाहूयात, सलोनी म्हणाली. मला थोडा वेळ का नाही देते तुम्ही दोघं? मी बोललो ना मी किडनी मॅनेज करतो म्हणून, डॉक्टर विकल्प दोघांवर चिडतच म्हणाला. तू वेळ समजून घे ना ड्यूड, त्याची हालत बघ कशी झालीये ती. आपण अजून लेट करून नाही चालणार. अंगदने आधीच स्वतःची नीट काळजी घ्यायला पाहिजे होती, युग म्हणाला. हे तू सांगतोयस? तू किती स्वतःची काळजी घेतोस? सकाळी सिगरेट आणि रात्री दारू ह्याशिवाय दिवस संपत नाही तुझा, डॉक्टर विकल्प टोमण्याने म्हणाला. स्मोकिंग बंद केलंय मी, युग छोटंसं तोंड करतच म्हणाला. मला पटेल असं बोल, स्टीअरिंगवर हात फिरवतच युगवर रजरेनेच रागेत तीर मारत डॉक्टर विकल्प म्हणाला. मी अविराला प्रॉमिस केलंय ड्यूड, मी स्मोकिंग खरंच बंद केलंय, युग खात्री देत म्हणाला. क्या बात है ड्यूड, प्रेमासमोर मित्र नेहमीच परका असतो हे तू प्रूफ करूनच दाखवलंस. मी एवढे दिवस तुझ्या मागे हात धुवून लागलो होतो, स्मोकिंगचे साईड इफेक्ट तुला समजावून सांगत होतो, तेव्हा तर तू कधी माझं ऐकलं नाही. तिचं बरोबर ऐकलं तू, डॉक्टर विकल्प म्हणाला. तू ह्या गोष्टीवरून माझ्या मैत्रीवर डाऊट घेणार? मी युग आहे यार, यू नो मी हाऊ आय एम. युग डायलॉग बाजी करू लागला. युग नाही रे, कलियुग आहेस, ज्याला प्रेमापुढे मैत्री नाही दिसत. आता तर जास्तच चांगल्या पद्धतीने मी तुला चांगलंच ओळखू लागलं, डॉक्टर विकल्प म्हणाला. माझा हात फ्रॅक्चर आहे म्हणून, नाहीतर या कलियुगात युग काय काय करतो हे तुला आताच दाखवलं असतं, डॉक्टर विकल्पला राग दाखवतच युग म्हणाला. रागात विलन दिसतोस तू, राग कमी कर जरा, डॉक्टर विकल्प म्हणाला.
हा माझा डायलॉग आहे ज्यावर मी कॉपीराईट केलंय आणि हा डायलॉग मी तुला आणि तुझ्या अंगदला डेडिकेट केलाय. युग म्हणाला, अंगद माझा कधीपासून झाला? डॉक्टर सलोनी पण गाडीतच बसली हे विसरतोयस का तू? डॉक्टर विकल्पने विचारलं. तसं सीटवर आहे तसंच बसून राहत युगने मागे वळून सलोनीकडे पाहिलं. अंगदच्या काळजीने डोळ्यातून पाणी काढत ती खिडकी बाहेर बघत होती. का टेन्शन घेतेस? काही नाही होणार त्याला. मी देईल त्याला माझी किडनी. गरज लागली तर या वीकची पण किडनी काढून घेऊयात आपण. डोंट वरी. सलोनीला धीर देतच युग म्हणाला, माझी किडनी मॅच झाली तर मीच अंगदला देईल. तुम्ही दोघं असताना मला अंगदचं टेन्शन नाही. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की ज्यांना अंगद जीवापाड जपत आलाय ती किती स्वार्थी आहेत. जेव्हा अंगदला त्यांचा खरा चेहरा कळेल त्याला तेव्हा किती वाईट वाटेल. अंगदने आतापर्यंत कधीच त्याच्या मावस भावात आणि सख्या भावात दुजाभाव नाही केला. खूप प्रेम केलंय त्यांच्यावर आणि आज त्याला गरज आहे तर त्याचे दोन्ही मावस भाऊ असे वागतायत त्याच्यासोबत. सलोनी म्हणाली, ह्यालाच तर कलियुग म्हणतात डॉक्टर सलोनी. डॉक्टर विकल्प म्हणाला, आता मी काय केलंय? मी देतोय ना माझी किडनी. युगने असा प्रश्न केला कारण त्याला असं वाटलं की डॉक्टर विकल्पने त्याला टोमणा मारलाय. हे तुला उद्देशून नव्हतं. कलियुगातील नाती बदललीत असं मला म्हणायचं होतं. तू सिरियस नको होऊस. अंगदने बेड रिकामा केला, मग तू हवं तर सिरियस हो. त्याच बेडवर आपण तुझ्यावर ट्रीटमेंट करू. मी तुझ्यासाठी कुणी भाड्याने लिव्हर देतोय का ते बघेन. आता मी असं का बोलतोय हे तुला वेगळं सांगायला नको. डॉक्टर विकल्पने असं म्हणताच युगने दोन्ही हात त्याच्यासमोर जोडले आणि म्हणाला, दारू पिणं बंद करतो मी. तू तुझ्या तोंडाला लगाम लाव. ते मी लावतो, पण अविराबद्दल कळलं का काही? डॉक्टर विकल्पने विचारलं. युग छोटंसं तोंड करतच हुंकारला. कुठे आहे ती? डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. समीरच्या घरी. युग नरम आवाजातच म्हणाला. आणि हे तुला कसं कळलं? डॉक्टर विकल्पने विचारलं. लास्ट टाइम जेव्हा देवांशमुळे ती हर्ट झालेली तेव्हा पण ती समीर जवळ गेली. आता माझ्यामुळे हर्ट झाली, मग मला असं आतून वाटत होतं की ती समीर जवळ जाईल. मी अभिमन्यूला जाऊन चेक कर म्हणून बोललो. तो बोलला ती तिथेच आहे. युग म्हणाला, मग जाऊन भेट तिला आणि जो गैरसमज झालाय तो दूर कर. डॉक्टर विकल्प म्हणाला, ते मी भेटतो तिला, पण त्याआधी तू माझं एक काम कर. युगने असं म्हणताच डॉक्टर विकल्पने भुवया उडवत त्याला कोणतं काम म्हणून इशाऱ्यातच विचारलं. काय काम असेल युगचं डॉक्टर विकल्पकडे? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.